जीवनावर, तिच्या विचारपटलावर, तिच्या स्त्री जीवनावर ते लादलेलंच होतं. सहन करणं, वेदनांना सहन करणं, कधीही वाचा नाही फोडायची. आपण इतरांच्या पुढे आपल्या मनातलं दुःख नाही मांडायचं. मग दुःख मांडण्यासाठी देखील तिला एकच व्यासपीठ, ते म्हणजे जात्यावरच्या ओव्या. त्या जात्यावरच्या ओव्या सुद्धा या कादंबरीतून उलगडायला मिळतात. ती वेदना सुद्धा मांडत असताना त्या वेदना आपल्या घरातल्याच्या विरोधात जर मांडल्या तरी सुद्धा तिला शब्दाला बंधन घालावं लागतं. म्हणजे एकाच गावामध्ये, एकाच माहेरातून दोन स्त्री जेव्हा एका गावामध्ये नांदायला असतात, तेव्हा त्या नांदायला जात असताना त्या विहिरीतलं, त्या आडातलं जेव्हा पाणी शेंदत असतात, तेव्हा शेंदणाऱ्या दोरीला जणू काही निसर्गातल्या प्रत्येक घटकाला ती वेदना कळते, पण मानवाला, त्या पुरुषाला कळत नाही. म्हणजे निसर्ग सुद्धा पण वेदनेमध्ये होरपळले आहेत. त्या प्रत्येक स्त्रिया निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा जातात तेव्हा त्या आपल्या वेदना सांगू पाहतात. जणू काही निसर्ग सुद्धा त्यांना साथ देतोय. मग अवतीभोवतीच्या असणाऱ्या निसर्गातला प्रत्येक घटक जणू त्यांना ऐकतोय. त्या घरातली भिंत असू द्या, त्या कोपऱ्यातलं ते सारवणातलं शेण असू द्या, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. किंवा त्यांच्या घरामध्ये असणारी एक झिंजा नावाची बकरी आहे, शेळी आहे, ती शेळी असू द्या, जणू ती पण एक शेळी म्हणून जन्माला आली. म्हणजे वेदनाच घेऊन आलेली आहे काय पोटाला. म्हणजे प्राणी जीवनाला सुद्धा, स्त्रीलिंगी प्राणी जीवनाला सुद्धा वेदनेचंच एक प्रतीक म्हणून या कादंबरीमध्ये उलगडलेलं आहे. आता मी या कादंबरीला सुरुवात करते. तर ही कादंबरीच्या सुरुवातीला एक तुळसा, त्या कादंबरीमध्ये अनेक व्यक्तिरेखा आहेत. जसं जसं कादंबरी अनेक प्रकरणातून उलगडत जाते, पहिल्या प्रकरणापासून ते 31व्या प्रकरणापर्यंत त्या कादंबरीची रूपरेषा केलेली आहे. त्या प्रत्येक कादंबरीच्या प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक प्रकरणामध्ये ते प्रकरणच इतकं बोलतं आहे की त्या प्रकरणाला बोलतंच नाव दिलं गेलं. जसं एका बातमीचा मथळा, त्या बातमीचा मथळा, त्या बातमीचं पूर्ण सारांश त्याच्यामध्ये दडलेलं असतं. तसंच त्या प्रकरणाचं संपूर्ण, त्या प्रकरणाच्या नावामध्येच त्या प्रकरणाचं सार दडलेलं आहे म्हणायला हरकत नाही. इतकं बोलके प्रकरणाची नावं या लेखकाने निवडलेली आहेत. लेखक सुरुवातीला त्यांनी जगलेलं आयुष्य, आईनं जगलेलं आयुष्य, हे जेव्हा ते मांडतात सुरुवातीच्या 150 पानामध्ये आईनं जगलेलं, सोसलेलं, म्हणजे लेखक जन्माला येण्यापूर्वीच एक 25 ते 30 वर्षाचं जेव्हा ते आयुष्य आईचं रेखाटतात, तेव्हा त्यांनी केवळ आईच्या निवेदनातून व्यक्त होत असताना ही कादंबरी फक्त एक असं वाटतं की काल्पनिक आहे की काय. म्हणजे एवढी विदारक आहे ती की आपल्याला सुद्धा ती काही पटणार नाही. म्हणजे वाचताना अरे असं घडलं असेल का, स्त्रियांना एवढं खरंच दुय्यम स्थान होतं का, स्त्री एवढं असं ही वेदना सहन केली असेल का, असं वाटायला लागतं. म्हणजे पण ही कादंबरी जेव्हा मध्यात येते तेव्हा मात्र खरंच वास्तवाशी झुंज देणारी ही पारू कसं आयुष्यामध्ये जखडलेली आहे, कसं आयुष्यामध्ये घडलेली आहे. कुटुंब एका भाकरी, एक भाकर तिला 3 नवऱ्याच्या घरामध्ये कशी भाजावी लागली, आणि ती भाकर भाजत असताना तिला कसा संघर्ष करावा लागला, इतभर पोटासाठी तिला जो संघर्ष करावा लागला, तो या कादंबरीतून मांडला गेलेला आहे. सुरुवातीला ही कादंबरी तुळसा आणि बाळशिराम ही जी या कादंबरीच्या नायिकेचे आई वडील, या आई वडील, तिची आई सुद्धा, तिची म्हणजे या कादंबरीची जी नायिका आहे पारू, या पारूची आई सुद्धा एका अशाच रूढी परंपरागत अंतर्गत चलत आलेल्या अनेक अनिष्ट रूढीला काय झालेली आहे, बळी पडलेली आहे. घरामध्ये सासऱ्याकडून होणारा जाच, सासूकडून होणारा जाच विनाकारण कुठल्याही हे नसताना ते केवळ सहन करत आलेली स्त्री, आणि ती आपल्या मुलीला देखील नांदायला जाणाऱ्या मुलीला देखील तेच शिकवू बघते. म्हणजे तिला सुद्धा त्या जीवनाचा स्वीकार आहे आणि तूही तोच स्वीकार कर म्हणून आपल्या मुलीला सांगू बघते. म्हणजे तिला म्हणजे प्रश्नच नाहीये तिला जगण्या किंवा इतरांबद्दल तक्रारच नाही, आलंय ना ते भोगायचं, इतकंच त्या तुळसा नावाच्या स्त्रीचं पात्र आहे. ती मुलीला सुद्धा आपत्ती तर भोगली आहे, तिनं सहन केले, असं हे वेदनाचं प्रवास तिनं सहन केलाय, परंतु तिच्या मुलीला म्हणजेच पारूला देखील नांदवायला जेव्हा पाठवते तेव्हा सुद्धा ती वेदनेच्या स्त्रीचं प्रतीकच आपल्या मुलीच्या डोळ्यासमोर होते, आणि त्या वेदना सहनच कराव्या लागणार आहेत असंच मुलीला सांगत निरोप देते. मग या कादंबरीची जी तुळसा जी बाळंत होते, तिला बाळंत झाल्यानंतर मुलगी झालेली आहे, एवढ्याच गोष्टीचा विरोध करून जी सासू सासरे तिला घरात सुद्धा घेत नाही, आणि मग तिला घराच्या उंबरट्यावरती तिचं बाळ ठेवून बघते. ओली बाळा ती नाही, 1 दिवसाची
ती पण शेतामधल्या एका खळ्यामध्ये बाळातीन झालेली आहे आणि खळ्यामध्ये बाळातीन होऊन ओळी बाळातीन आपल्या बाळाला, ओल्या बाळाला फक्त नाळ तुटलेली आहे आणि एवढ्या विलेशा बाळाला घेऊन ती दारामध्ये माझं बाळ मध्ये घ्या, मला मध्ये घ्या म्हणून ती आक्रोश मांडते. तरी सुद्धा त्या या कादंबरीतला तो जो आजोबा आहे त्या पारूचा, त्या आजोबाला कीव नाही, सुनेबद्दलची कुठली दया नाही, स्त्रीपणाची कुठली जाणीव नाही आणि तो तिला काही घरात घेत नाही. कोट्यात, घराच्या बाहेरच्या कोट्यामध्ये ती आपलं मूल घेऊन रात्रीच्या रात्री झोपते एका जनावरासोबत. ज्या पशुला आपण कसं पशुकडे काय कोणत्या नजरेने बघतो, त्या पशु समान त्या स्त्रीला बघितलेलं आहे. हे कादंबरीच्या सुरुवातीच्या अगोदर पहिल्याच प्रकरणामध्ये उलगडतं. ती जनावरासोबत झोपते, रात्रभर त्या जनावरासोबत राहते, त्या पोट्यातल्या निर्जीव वस्तूंना सजीव वस्तूचं रूप ती देऊ पाहते. एक तर तिचाही बालविवाह